नमस्कार, भीमाशंकर टाइम्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आपण आहोत आता शिंदेवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आणि शिंदेवाडी जो आमुंडी फाटा आहे त्या आमुंडी फाट्याच्या थोडं पुढं गेलं ना की त्या भागामध्ये एक जोरदार भीषण अपघात झाला. त्यामध्ये दोन रिक्षा होत्या आणि एक एर्टिगा होती. एर्टिगा त्या एका रिक्षाला धडकली आणि त्याच्या मागे अजून एक रिक्षा होती आणि ती रिक्षा पण त्या मधल्या रिक्षाला धडकली. असा जे मधली रिक्षा होती ती अशी दबली गेली असल्याचं या ठिकाणी बोललं जाते. आपल्या सोबत आहेत आमुंडी गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि आपदा मित्र राम फलके. तर पाहुयात प्रत्यक्षदर्शी काय घटना झाली त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय झाली ही घटना? आम्हाला फोनद्वारे माहिती भेटली की बाबा अशा ठिकाणी अपघात झालेला आहे. तर आम्ही तात्काळ असं कळलं का पेशंट आलेले आहे, तिकडे आणलेले आहे ॲम्ब्युलन्स. आम्ही गोडेगाव दवाखान्यामध्ये गेलो, ग्रामीण रुग्णालयामध्ये. तर तिथं दोन रिक्षांचा भीषण अपघात झाला होता. दोन्ही रिक्षांमध्ये 6 होती, लहान मुलं वगैरे होती, यांची म्हणजे नातेवाईक होते, संपूर्ण भोसरीचे होते ते. आणि भीमाशंकर दर्शनासाठी आले होते. खाली येत असताना तो अपघात झाला. इकडून गोडेगाववरून भीमाशंकरच्या दिशेने एर्टिगा गाडी चालली होती. एका वळणावरती जोरात त्या दोघांची एकमेकाला धडक झाली. एर्टिगाने पहिल्या रिक्षाला धडक दिली आणि मागची रिक्षा पण त्याच्या पाठीमागे होती, मध्ये दाबली गेली. आणि जे पहिल्या रिक्षाचे चालक होते त्यांना पूर्ण पायापासून खाली निकामी झालेले जवळजवळ. असं प्रथमदर्शी आहे. त्यात खूप छोटी छोटी मुलं होती. कोण 2 वर्षाचं होतं, कोण 6 वर्षाचं होतं, 8 वर्षाचं, 9 वर्षाचं, 10 वर्ष, अशी 4-5 मुलं होती त्याच्यामध्ये. म्हणजे अशी त्या मुलांवरती वाईट वेळ आलेली. कोणाला खरचडले, कोणाला हाताला लागले, भरपूर मोठ्या प्रमाणात. त्याच्यामध्ये 4 जे लोक आहेत त्यांना जास्त प्रमाणात लागलेले. एक जे मुख्य ड्रायव्हर आहे त्याला तर जास्त प्रमाणात लागले, परंतु जे छोटे छोटे बाकी सर्वांना थोडा थोडा मार लागलेला आहे. आपण त्यांना या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयामध्ये आलं. नंतर जे 4 होते त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये आपण मंचर उपरुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेले पुढील उपचारासाठी. याच्यामध्ये गोडेगाव पोलीस स्टेशन असेल यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. स्थानिक ग्रामस्थ असतील, गोडेगावमधले नागरिक असतील, तरुण असतील, सर्वांनी त्या ठिकाणी मदत केली. त्याच्यानंतर असं सगळं झालेलं पूर्ण त्यांना मग शेवटपर्यंत तक्रार दाखल होतपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्याच्यानंतर त्यांना ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून शेवटचे पेशंट आम्ही इथून पाठीपर्यंत आम्ही त्या ठिकाणी थांबलो. अशा प्रकारे सगळं ही घटना झालेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं सांगायचं झालं तर तो जो कॉर्नर आहे, ह्या कॉर्नरवरती याच्या आधी सुद्धा पिंपळगावच्या रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला होता. आणि ते पिंपळगावचे रिक्षा चालक होते ते त्या ठिकाणी ऑफ झाले होते. म्हणजे अशी तिथली वारंवार परिस्थिती आहेत. दिशादर्शक दाखवणे फार गरजेचे आहे. श्रावण महिना चालू आहेत, या घटना होतच राहतात. माझी प्रशासनाला विनंती आहे की श्रावण महिना चालू झाले, परंतु आता सुद्धा आपल्याकडे वेळ आहे, अजून आपल्याकडे 1 महिना आहे. तर आपण प्रत्येक ठिकाणी जे वळण वगैरे आहे मोठमोठे, तिथं दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे, किंवा झाडं झुडपं आहेत ते काढणे गरजेचं आहे. अशा प्रकारची जर दुरुस्ती केली तर मला वाटतं नक्कीच याच्यावर थोडासा परिणाम होईल आणि जे अपघात होत आहेत ते कुठेतरी थांबतील. तसेच आपल्या गोडेगाव ग्रामीण रुग्णालय सध्या आज रविवार होता, 2-3-4 कर्मचारी होते, ते सुद्धा पेशंट 12 आले आणि कर्मचारी 3. त्याच्यामुळे थोडी धावपळ झाली. प्रत्येकाला उपचार थोडं वेळेमध्ये भेटायला थोडा विलंब झाला, म्हणून आपण त्यांना काही पेशंटला डायरेक्ट मंचरला पाठवलं. तर माझी प्रशासनाला विनंती म्हणजे थोडक्यात तहसीलदार असतील, जिल्हा वारंवार त्या भागामध्ये अपघात होत आहेत, तर नागरिक गाडी का बरोबर म्हणजे एर्टिगा होते, एर्टिगामध्ये असं समजलं की बॉटल होत्या त्या आढळून आल्या, त्याबाबत काय झालं, त्या गाडीमध्ये आजही पोलीस स्टेशनला गाडी जमा आहे. त्याच्यामध्ये दारूच्या बाटल्या होत्या. आपण जर पहिला व्हिडिओ पाहिला असेल त्याच्यामध्ये 100% त्या बाटल्या पण दिसतात. आणि आम्ही जेव्हा प्रत्यक्ष पाहणी करायला गेलो तेव्हा सुद्धा सीलबंद बिअरच्या बाटल्या त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत. आम्ही त्या तिथेच टाकून दिल्या, तिथं पडल्या सीलबंदच त्या बिअरच्या बाटल्या आहे. अशी परिस्थिती जे भाविक येतात, आपण भीमाशंकरला आला तर मला असं वाटतं की बाबा आपण देवासाठी देवदर्शनच केलं पाहिजे. नाका बाबा दारू पिऊन आपण दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करतो. आता ज्यांची भक्ती होती सगळं होतं, सगळ्या गोष्टी आल्या, आपण हे असे दारू पिऊन आले त्याच्यामुळे दुसऱ्या अख्ख्या कुटुंबावरती ते हे आलेले ना. आज त्यांचा माणूस पूर्ण हे झालेला, अपंग झाले. ते लहान लहान छोटी छोटी मुलं ते सगळं पावत नव्हतं, ते अक्षरशः मोठमोठे रडत होते, काय होते म्हणजे आपल्या देखत आपल्या आई असेल किंवा वडील असतील किंवा कोणची मावशी असेल काय असेल, हे सगळं पावत नव्हतं. म्हणजे अशा घटना होतात. याला कारणीभूत दारू पिऊन गाडी चालवणे किंवा काय ही जी वळणं आहे त्याच्यावरती दिशादर्शक फलक लावणे फार महत्वाचे. आता जर आपण इथं बघितलं शिंदेवाडीच्या अलीकडे वारंवार इथं सुद्धा ऍक्सिडेंट होतात आपल्या
बेलवर वस्ती तिथं ते सुद्धा होतात. ते सुद्धा वारंवार आपण ऍक्सिडेंट का होतात याचे थोडी कारण शोधली पाहिजे. गतिरोधक वगैरे टाकता येते का हे सगळं बघितलं पाहिजे. पट्टे मारता येतात का. आता मला वाटतं तो जो अपघात झाला ना तिथं यापूर्वी एक माणूस मृत झाला होता. म्हणजे मला वाटतं तिथं काहीतरी पर्याय व्यवस्था करायला होती किंवा पट्टे वगैरे मारला होते. कारण तुम्ही थोडी गाडी कशी सावकाश होईल. त्याच्या पुढे सुद्धा एक मोठा पिंपळगावकडे जाताना खूप मोठा एस कॉर्नर आहे. ते सुद्धा अपघात वारंवार होऊ शकतात. ते आता साफ करायचं काम चालू. आता श्रावण महिना चालू झाला. आता साफ करायचं झाले. हे आधी सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. नाही असं काही नाही. मे महिन्यातच व्हायला पाहिजे. हा उन्हाळ्यात व्हायला पाहिजे. आता झाड वाढल्यात, गवत वाढले, हे सगळं वाढलेले. प्रशासनाला अजून विनंती आहे की बाबा हे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात पहिलं महत्वाचं श्रावण महिना चालू आहे. अपघात होतच राहणार, रस्ता म्हटलं या गोष्टी होतच राहतात. त्याच्यामध्ये आपल्याला जो अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते ग्रामीण रुग्णालयामध्ये ते कमी आहेत. तर ते सुद्धा थोडे मी म्हणतो नाही उपलब्ध होतं. एक महिन्यासाठी तरी तात्पुरत्या स्वरूपात जास्त प्रमाणात दिले पाहिजे इकडे. कारण ह्या घटना वाढतात. आता दररोज पाहिलं तर आपण थोड्याफार किरकोळ प्रत्येक काही अपघात कागदावरती येत नाही. काही मिटवले जातात, सेटलमेंट केली जाते. त्या प्रत्येक अपघात कागदावर दारू पिऊन गाडी चालवतात त्यांच्यासाठी काय योजना? दारू पिऊन चालवलीच नाही पाहिजे. नाहीतर मग इकडे गोडेगावमध्ये इथं चेक नाका केला पाहिजे त्यांच्यासाठी. प्रत्येक गाडी इथून चेक करूनच सोडली पाहिजे वरती मग दारू पिणाऱ्यासाठी. किंवा मग डिंब्यामध्ये कुठेतरी तिथं हा असतोच समजा पोलिसांचा ते स्टाफ असतोच आपल्या डिंब्यामध्ये. तिथून पुढं मग तिथून खालीच घटना झाली. वरती आता थोड्याशा कमी झाल्या पण इथून खाली तरी या एवढ्या पट्ट्यातच आपल्या डिंब्यापासून गोडेगावपर्यंत किंवा मंचर पासून तर डिंब्यापर्यंत ह्या भागातच जास्त घटना व्हायला लागल्यात. आता रस्ता मोठा झाल्याच्या नंतर ह्याचं प्रमाण कमी होईल. पण लोकांनी सुद्धा आपण जर बाहेर जातो तर आपण काळजीपूर्वक वाहन चालवणं फार महत्वाचं आहे. काळजी घेऊनच आलं पाहिजे रस्त्यावरती. अशी भाविकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. आपल्यासोबत आताच राम फलके होते, ते आपदा मित्र आहेत आणि त्यांनी ते आंबेगाव तालुक्यामध्ये त्यांचं एवढं काम आहे की कुठे दुर्घटना झाली, काही हे झाले, आपत्ती आली तर त्या भागामध्ये हे राम फलके त्या भागामध्ये जाऊन मदत कार्य करत असतात. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की या भागामध्ये जे भीमाशंकरला जाणारे जे भाविक आहेत गाडीने जातात तर त्यांनी कुणी मद्यपान करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण पाहिलं तर मागच्या काळातही त्या भागामध्ये अपघात झाले. त्या अपघातामध्ये एक रिक्षा चालकाचा मृत्यू झाला होता आणि आजही रिक्षाचाच त्या ठिकाणी अपघात झाला. एर्टिगा धडकली आहे त्या रिक्षाला आणि रिक्षाला धडकली आहे आणि त्याच्यातच लहान लहान मुलं होती. लहान लहान मुलं ती रडत होती, जोरजोरात रडत होती आणि ते दृश्य काहीतरी घाबरले होते आणि ते दृश्य काहीतरी विदारक दृश्य त्या ठिकाणी दिसत होतं. तर काय दृश्य होतं सर आणि काय नंतर काय झाली ती घटना नंतर अशी सतत होतीये त्याच्यावर तुम्ही काय नाही आपल्याला माहित असेल आपल्या बेलोर व्यवस्थित मध्ये सुद्धा एकदा टू व्हीलरचा आणि एका टू व्हीलरचा समोरासमोर ऍक्सिडेंट. पिंपळगाव मधली मुलं होती 3 जण आणि बाहेरचे मिस्त्री होते कुठले तरी. तर आपल्याला माहित नसेल पण त्याच्यामध्ये 2 जे मिस्त्री होते बाहेरचे ते दोघांना सुद्धा प्राण गमावं लागलेत आपल्या बेलोर. आमच्या आमुंडे गावचे कोरडे होते त्यांना सुद्धा तिथंच प्राण गमावायला लागलेत. बऱ्याच 10-15-20 वर्षापूर्वी तिथे एक ट्रॉली गेली होती. म्हणजे लग्नाची लॉरी होती ना तिथं खाली गेली होती. त्याच्यामध्ये भरपूर मृत्यू झाले होते. म्हणजे जो तिथला जो पट्टा आहे तो पूर्ण अपघातग्रस्त आहे. मग तिथं काहीतरी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करणं गरजेचं आहे. अशी माझी सार्वजनिक बांधकामाला विनंती बाबा तुम्ही तिथं काहीतरी करा, तिथं करा किंवा जिथं जिथं वाटते बाबा. कारण आता तुम्ही जर बघितलं काल तर मला वाटतं गर्दीचा रेकॉर्ड ब्रेक झालाय, उच्चांकी झाला या परिसरामध्ये. भीमाशंकर परिसरामध्ये काल 15 ऑगस्ट होतं. काल उच्चांकी झालाय. म्हणजे लोकांचा ओढ त्यात 5 महिना मंदिर बंद होतं. त्याच्यामुळे लोकांच्या भावनिकतेने दृष्टीने लोक खूप मोठ्या प्रमाणात येतात. त्याच्यामुळे ह्या कुठंतरी उपाययोजना होणं गरजेचं आहे. एवढीच माझी प्रश्नाला विनंती, सार्वजनिक बांधकामाला विनंती की बाबा तुम्ही जे कॉर्नर वगैरे आहेत काही खड्डे असे आहेत का त्या खड्ड्यामुळे पण अपघात होतात. असे मोठे जे खड्डे असतील ते बुजवले गेले पाहिजेत. अशा पद्धतीने जर काम झालं. आता ते खड्डे जरी बुजवले ते परत नंतर पडतात पण त्याच्यावर काहीतरी मग सोल्युशन काढलं पाहिजे बाबा. काय करता येईल त्याच्यावरती. अशा पद्धतीने काम केलं तर मला वाटतं जास्त नाही पण 50% अपघाताचं प्रमाण कमी होऊ शकतं. जर काय अपघात हे मानवी निर्मितच असतात ना. आपण जर तिथल्या कशाकडे लक्ष दिलं नाही. समजा उदाहरणार्थ बेलवर व्यवस्थित आहे. आता तिथं किती आतापर्यंत अपघात झालेत. 25-30 अपघात नक्की झाले असेल किरकोळ धरून सगळं. मग तिथं पोलीस स्टेशन सुद्धा सहकार्य करतं. त्यांनी पण कितीतरी वेळा सांगितलेले बाबा सार्वजनिक बांधकाम तुम्ही तिथं काहीतरी करा. केलं गेलं पाहिजे. म्हणजे एखादी घटना घडते त्याच्या मागे जर कोणीतरी आपल्या जर वारंवार सांगत असं म्हणजे प्रत्येक वेळेस कागदावर सांगितलं नाही पाहिजे ना. जर घडतंय सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यावरती कार्यवाही केली गेली पाहिजे. ते काम केलं गेलं पाहिजे. पण मग ती घटना आली बाबा परत 15 दिवस काही नाही नंतर परत जेव्हा दुसरा अपघात होतो
तेव्हा परत त्याचं गांभीर्य लक्षात येतं. पण घटना घडतपर्यंत काही कळत नाही. जेव्हा ती घटना घडते त्याच्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात येतं. त्याच्यामुळं मी परत एकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती करतो की मंचर पासून तर भीमाशंकर पर्यंत जे ज्या ठिकाणी हे अपघात दोस्त आहे, कॉर्नर आहेत, त्या ठिकाणी आपण दिशादर्शक फलके बसवले गेले पाहिजेत. ज्या कॉर्नरला झाडे असतील ती काढली गेली पाहिजेत. जिथे इथं पट्टे मारण्याची गरज आहे, तिथे इथं काय काय करायचं त्या आवश्यक सगळ्या जे काही कार्यवाही ते केल्या पाहिजेत. एवढीच माझी विनंती. याचा नक्कीच आपल्याला जाणवेल 1 महिन्यामध्ये. हे जर प्रशासन या 2-4 दिवसामध्ये जर हे केलं सगळं, तर मला वाटतं नक्कीच याचा फायदा येणाऱ्या भाविकांसाठी होईल. आपदा मित्र राम फलके यांनी ज्या सूचना केलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला, त्यांनी त्यांना विनंती केली आहे की त्याबाबत जरा जे झाडं झुडपं असतील किंवा रस्त्याबाबत खड्डे असतील कुठे किंवा जे उतार असतील त्याच्यावर थोडंसं तुम्ही सार्वजनिक विभागाने लक्ष द्यावं, असं राम फलके यांचं म्हणणं आहे. आणि त्यामध्ये काय झालंय, भीमाशंकर या ठिकाणी जाण्याची संख्या, गाड्यांची संख्या जास्त मोठ्या प्रमाणात वाढली आहे, वर्दळ वाढली आहे. त्यामुळे गाडी काही जे लोक, काही ज्या गाड्या आहेत, जे ड्रायव्हर आहेत ते चांगले असल्यामुळे सामान्य आहेत, ते कुठलीही ड्रिंक करत नाही आणि जे ड्रिंक करून येतात आणि त्यांच्यामुळं बाकीच्यांना जे सामान्य लोक आहेत त्यांना त्याचा अपघात होतो आणि त्यांचा त्या ठिकाणी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. भीमाशंकर टाइमसाठी किशोर वाघमारे, आंबेगाव.